सर्वेभ्य नमो नमः सुप्रभातम। ये छात्राः संस्कृत भाषां पठन्ति संस्कृत भाषायां 100% गुणाः प्राप्तं कर्तुमिच्छन्ति तेषां कृते शारदा संस्कृत क्लासेस यूट्यूब चैनल मध्ये युष्माकं सर्वेषां हार्दिकं स्वागतम्। अहं स्वयं शिंदे अमोलः। इयत्ता 8वीच्या वर्गासाठी जो काही सिलेबस ठरवण्यात आलेला आहे, पुस्तक नियुक्त करण्यात आलेला आहे, त्या पुस्तकामध्ये सर्वात शेवटी एक सुंदर अशी द्वितीय सत्राशी संबंधित 50 गुणाची कृतीपत्रिका या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ती विस्तृत अशा पद्धतीने मी आपल्यासमोर सादर करतोय। निश्चितपणे या व्हिडिओचा फायदा 8वीच्या विद्यार्थ्यांना, 9वीच्या, 10वीच्या तसेच CBSEच्या 6वी पासून पुढच्या सर्व विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरणार आहे। मी मनपूर्वक संस्कृत शिकत असणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचे हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन सुद्धा करतो। चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत केवलम चत्वारी। तर आपल्याला 5ही चित्रांची नावं लिखाण करावयाची आहेत। गुण आहेत 2, व्यजनम जपाकुसुमम स्यूतः शेनः गजः। संस्कृत लेखनाचा महत्त्वपूर्ण नियम असा, शब्द संपला, वाक्य संपले की पूर्ण विराम देणं आवश्यक आहे। आ योग्यम उत्तरम चिनुत क ख ग घ ञ च इति वर्णः तालव्यः। रिकाम्या जागी योग्य उत्तर लिहायचे, वाक्य पूर्ण लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर उभीदंडी द्यायची आहे, पूर्ण विराम। वर्ण विग्रहम कुरुत वज्र प्रहारात हलंत व अ हलंत ज हलंत र अ हलंत प हलंत र ह आ हलंत र आ हलंत त अ सॉरी शेवटी हलंत तच्या पुढं अ येणार नाही, कारण शेवटचं त हलंत आहे ऑलरेडी। संख्या साधारणतः 8वीच्या विद्यार्थ्यांना 1 ते 50 अपेक्षित आहे। पाठांतर तोंडी लेखी 10वीच्या 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 1 ते 100। 2 द्वे 90 19 36 37 षोडश 16 28 28। शुद्ध मराठी अंकामध्ये समय आणि संख्या लिहिणं अपेक्षित आहे। त्यानंतर अक्षरामध्ये लिहिल्यानंतर पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही। पूर्णविराम डॅश कॉमा गुणिले अधिक इत्यादी चिन्हांच्या अगोदर कधीच अनुस्वार द्यायचा नाही। हलंतम सार्ध षडवादनम सपाद सप्तवादनम, मग पुढे द्विवादनम असं लिहायचंय। समानार्थी शब्द लिहित असताना इज इक्वल टूचं चिन्ह द्यायचंय। शोभते राजते एकाखाली एक लिहायचं, सुंदर, ओळीमध्ये सोडायची गरज नाही। आदर्श उत्तरपत्रिकेच्या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा आपण पाहणार आहोत पुन्हा। वनम काननम मनुष्य मानव पुष्पम कुसुमम गच्छति याति। विरुद्धार्थी शब्द लिहित असताना गुणिलेचं चिन्ह द्यायचंय। क्षयः अक्षयः मूर्खः पंडितः आनयति नयति सुखम दुःखम कातरः धीरः। मेलनम कुरुत डाव्या बाजूचा भाग लिहायचा आहे। बाणाचं चिन्ह देऊन ब गटातील योग्य उत्तर लिहायचंय। ते अ ब कडं लिहिण्याची गरज नाहीये, डायरेक्ट उत्तर लिहायचं आणि पूर्णविराम द्यायचं। समानाः विचाराः लघुभाराः नलिका वर्णसंपन्नम कुसुमम क्षीणः अश्वः। गुण वगैरे देण्यात आलेले आहेत, उजव्या बाजूला आपण पाहू शकता। श्लोक पूर्तीम कुरुत 4 ओळीचा श्लोक 4 ओळीत, 2 ओळीचा श्लोक 2 ओळीमध्ये। एक वाक्येन उत्तरम पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचे। देवः कुत्र वर्तते देवः भावे वर्तते।
पुरा सर्वे पर्वतः कीदृशः, पूर्वी सर्व पर्वत कशा प्रकारचे होते. पुरा सर्वे पर्वतः सपक्षः इति. म्हणजेच प्रश्नार्थक शब्द शेवटी आला तर उत्तर लिहायचं आणि इति लिहायचं. छात्रा कुत्र उपाविशत, राजा कुत्र पूज्यते, राजा कुठे पूजला जातो. कुत्र म्हटल्याच्या नंतर सप्तमी स्वदेशे. सरळ अर्थम लिखत. मुलगी म्हणाली, ही रेल्वे आपल्या सर्वांसाठी आहे. ही राष्ट्राची संपत्ती आहे खरोखर. त्याची सुरक्षा आपले सर्वांचे आद्य कर्तव्यच आहे आणि मी तेच करत आहे. मुलीचे हे उत्तर खूप ज्ञान प्रदान होते. 2 नंबर. एके दिवशी जेवणाच्या वेळी सर्व गोपाळ कृष्णाच्या सभोवती बसले. श्रीकृष्ण गोपाळांना विचारतो, आज जेवणासाठी काय आणले आहे. तेव्हा पहिला म्हणाला, माझ्याजवळ दही भात आहे. दुसरा म्हणाला, माझ्याजवळ अनारसे आहेत. सरळ अर्थम लिखत. आता इथं वर 2 पैकी एकाचंच उत्तर लिहायचं, पण छान लिहायचं. मराठीमध्ये अर्थ लिहित असताना अनुस्वारांचाच वापर करायचा, अनुनासिक वापरायचं नसतं. माध्यम भाषा सरलत पद्यांशस्य. अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. हे लक्ष्मणा, ही सोन्याची लंका मला आवडत नाही. मला आई आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा सुद्धा कधीही श्रेष्ठ वाटतात. अपारे काव्य संसारे कविरेकः प्रजापती, यथास्मै रोचते विश्वं तथा वै परिवर्तते. या काव्यरूपी जगामध्ये, संसारामध्ये कवी हाच एक राजा आहे. त्याला जशा प्रकारे हे जग आवडते तशा प्रकारे तो त्याच्यामध्ये बदल करत असतो. माध्यम भाषा उत्तरम लिखत 2 पैकी एकाचंच लिहायचं, पण सुंदर लिहायचं. सॉरी, सरळ अर्थम. आणि इथं माध्यम भाषा 3 पैकी 2चं लिहायचंय, पण छान लिहायचं. कमीत कमी 8 ते 10 ओळी उत्तर अपेक्षित आहे. 3 उतार्यामध्ये उत्तर असावं. प्रस्तावना, संबंधित प्रश्नाशी उत्तर आणि त्याच्यानंतर सारांश रूप. पृथक कुरुत. नाम सर्वनाम क्रियापद विशेषण. सजीव किंवा निर्जीव यांना दिले गेलेल्या नावाला नाम म्हणतात. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या किंवा क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात आणि नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. पवनदेवः नाव आहे. नाम. चलती क्रियापद आहे. अगच्छत क्रियापद आहे. शूरः विशेषण. सह सर्वनाम. गोपालः नाम. 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची. जनकः डॅश न कदापि क्रुध्यती. क्रुध हा धातू आहे, त्याला चतुर्थीची अपेक्षा असते, म्हणून तिथं मह्यम यवर अनुस्वार, कारण पुढं नळाचं न हे व्यंजन आहे. अहम डॅश गच्छामी. मी मंदिरामध्ये जातो. कुठेही जा त्याची द्वितीया, म्हणून देवालयम. अग्रजा डॅश स्नेहयती. स्नेह धातू आहे. अव्यय उपपद विभक्तींचा या ठिकाणी योग्य वापर करण्यात आलेला आहे. अग्रजा मोठी बहीण लहान बहिणीवर प्रेम करते. ज्याच्यावर प्रेम करायचे त्याची सप्तमी, म्हणून मालाचं मालायाम, अनुजाचं अनुजायाम. अत्र उभयतः नमः यांना घेऊन आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. छात्राः अत्र सन्ति. गृहम उभयतः वृक्षाः सन्ति. श्री गणेशाय नमः. शुद्धम शब्दम चुनोत. दुग्धम. वेलांटी उकार मात्रा अनुस्वार अनुनासिक या दृष्टिकोनातून आपल्याला शुद्ध शब्द लिहायचा असतो. हरितः. चिन्नम. कुंचिका. कुवर अनुस्वार मराठीत. संस्कृतमध्ये अनुनासिक. क पुढं आलेला आहे छ. च छ ज झ ञ म्हणून त्र वालं तिथं लिहिलं. सूचनानुसारं वाक्य परिवर्तनं कुरुत. दशरथस्य पुत्रः रामः. प्रश्न निर्माणं कुरुत. दशरथाचा मुलगा राम आहे. कोणाचा मुलगा राम आहे? चाचीचे षष्ठीचे. देवचं देवस्य. दशरथचं दशरथस्य. किमचं कस्य.
शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. त्वं मित्राय लेखनीमेच्छसी, तू मित्राला पेन देतोस. अहम वापरायचे. त्वमचा नंबर 4, तीतः अंती सी म्हणून यच्छसी वापरायचे. अहम, अहमचा नंबर अहम आवाम वयम 7, 8, 9, त्वमिवाम युयम 4, 5, 6, तीतः अंती सीथथ मी वह मह म्हणून अहम मित्राय लेखनीमी यच्छामी असं येणार. शिक्षकः सुधाखंडेन लिखती बहुवचन करायचे. शिक्षकः देवः देवो देवाः शिक्षकाः लिखती तीतः अंती म्हणून लिखंती. निश्चितपणे हा व्हिडिओ आपणा सर्वांना फायदेशीर ठरणार आहे. तर अशा प्रकारचा हा प्रश्न 5 पर्यंतचा भाग आहे. प्रश्न क्रमांक 6, गद्यांशम पठित्वा प्रश्नानाम उत्तराणी लिखत. अपठितच्या संदर्भात आहे. उद्याने पुष्पफलयुताः वृक्षाः लताः च विराजन्ते. बागेमध्ये फुलं, फळ, झाडे, वेली ह्या शोभून दिसतात. बहवः पशवः विहगाः अपि अत्र पालिताः रक्षिताः च सन्ति. भरपूर पक्षी प्राणी सुद्धा येथे पाळले जातात आणि त्यांचे रक्षण सुद्धा केले जाते. सिंहाः व्याघ्राः जंबुकाः मृगाः इति विविधाः पशवः. सिंह, वाघ, कोल्हे, हरण हे वेगवेगळे प्राणी आहेत. तथाच तसेच मयूरः शुकः सारिका चटका इति अन्ये विविधाः खगाः अत्र सन्ति. तसेच मोर, पोपट, चिमणी, सारिका हे वेगवेगळे पक्षी सुद्धा येथे आहेत. उद्याने के विराजन्ते. बागेमध्ये कोण शोभून दिसतात. पुष्पफलयुताः वृक्षाः लताः च. फुलांनी फळांनी युक्त असे झाडे आणि वेली शोभून दिसतात. कोण पाळले जातात आणि सांभाळले जातात, रक्षण केले जाते. बहवः पशवः विहगाः पालिताः रक्षिताः च. समानार्थक पदम खगाः विहगाः. खगस्य विहगस्य. खगः विहगः. विरुद्धार्थी शब्द अल्पाः बहवः. गद्यांशे आगतानि नामानि लिखत. पशवः खगाः. पशवः म्हणजे प्राणी. सिंहाः व्याघ्राः जंबुकाः मृगाः. खगाः मयूरः शुकः सारिका चटका. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. हे अपठित गद्यपद्य व्यवस्थित वाचायचं, त्यांचा अर्थ समजून घ्यायचा. अद्यापर्यंतच्या तुमच्या ज्ञानाच्या अनुभवाच्या आधारे हे तुम्हाला जमू शकतं छानपैकी. आकाशातून पडलेलं पाणी जशा प्रकारे समुद्राकडे जाते तशा प्रकारे सर्व देवांना केलेला नमस्कार हा श्रीकृष्णाकडे जातो. आकाशात किम पतती. आकाशात तोयम पतती. केशवम प्रति किम गच्छति. श्रीकृष्णाकडे काय जातो. केशवम प्रति सर्वदेव नमस्कार गच्छति. पंचमी विभक्त्यंत पदम चुनोतु. आकाशात समूहेतरम पदम चुनोत. ऑड मॅन आउट. गटात न बसणारा शब्द. सागरः उदधीः उदकम समुद्रः. सागरः उदधीः आणि समुद्रः म्हणजे सागराशी संबंधित आहेत आणि उदकम म्हणजे पाणी. प्रश्न 7वा. सुंदर असं चित्र पाहायचे. रेल स्थानकस्य पुरतः. त्याच्यानंतर पुन्हा मंजुषा वाचायचे. तिष्ठतः सांगली प्रतीक्षालयात भारवाहकाः. रेल स्थानकस्य पुरतः डॅश डॅश भारम वहंती. रेल्वे स्टेशनच्या पुढे ओझे वाहतात. कोण. ओझेवाले भारवाहकाः. डॅश डॅश बहिः एकः जनः उपविशति. कशाच्या बाहेर एक माणूस बसलेला आहे. प्रतीक्षालयात. आरक्षणस्य कृते द्वौ जनौ. देवः देवौ जनः जनौ तीतः तिष्ठतः. हे सांगली नगराच्या जवळचे रेल्वे स्टेशन आहे. सांगली नगराचे रेल्वे स्टेशन आहे. नगरस्य. निबंधाच्या संदर्भात पाहू शकतो आपण या ठिकाणी.
मयूरः वर्षाकाले. मयूरहचा क्रमांक 1 म्हणून 1 नंबरचा प्रत्यय ती, नृत्यती. नृत्यामी घ्यायचा असेल तर नृत्यामी तीतः अंती सीथत मी वहमह. मीचा नंबर 7वा म्हणून 7 नंबर. सहतवते 7 येताहा तत्ते ताडी 1 2 3. त्वमिवाम युयम 4 5 6. अहम आवाम वयम 7 8 9. मग अहम घ्यावं लागलं असतं. तस्य नृत्यम अतीव रमणीयम वर्तते. त्याचा नाच, त्याचा डान्स हा खूप मनाला आनंदित करणारा आहे. जलपूर्ण मेघम डॅश दृष्ट्वा सह नृत्यती. पाण्याने भरलेल्या ढगाला आकाशामध्ये पाहून तो नाचतो. आकाशामध्ये आकाश. तो शारदा देवीचे वाहन आहे असती. सह राष्ट्रीय खगः इति प्रसिद्ध राष्ट्रीय. अनुवाद मराठी, हिंदी किंवा इंग्रजी वाक्यांचं संस्कृतमध्ये भाषांतर करा. आकाशात मेघ आहेत. आकाशात तैयावर मध्ये सप्तमीचे. आकाशाला शब्द गगन. आकाशामध्ये गगने. मेघ आहेत. देवः देव देवाहा मेघाहा. एक असेल तर असती, अनेक आहेत म्हणून संती. गगने मेघाहा संती. कावळ्याचा रंग काळा आहे. कौवे का रंग काला आहे. द कलर ऑफ क्रो इज ब्लॅक. काकस्य वर्ण कृष्ण अस्ति. 2 मुले शाळेत जात आहेत. 2 छात्र विद्यालय में जा रहे हैं. 2 स्टूडेंट्स आर गोइंग टू स्कूल. द्वौ बालकौ विद्यालयम. देवः देवो. बालकः बालकौ. तीतः म्हणून गच्छतः. निश्चितपणे हा व्हिडिओ आपणा सर्वांना फायदेशीर ठरणार आहे. तर यूट्यूबवर शारदा संस्कृत क्लासेस, तसेच मोबाईल नंबर 98 220 95 760. धन्यवाद.